महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली आणि काही क्षणातच आनंदाने भरलेली घरे मातीच्या ढिगाऱ्यात बदलली. दुरुस्तीचं काम सुरू असताना 4 मजली इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा जीव गेला असून अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या बालाजी नगर परिसरातील कोहिनूर बिल्डिंगमध्ये घडली. गुरुवारी रात्री सुमारे 11:30 सुमारास इमारतीचा बी विंग अचानक कोसळला. 4 मजली या इमारतीत एकूण 48 खोल्या होत्या. विशेष म्हणजे ही इमारत यापूर्वीच महापालिकेने धोकादायक घोषित केली होती. दुर्घटनेपूर्वीची संकटाची चाहूल लागली होती. रात्री सुमारे 9 वाजल्यापासून इमारतीत मोठ्या आवाजात तडे जाण्याचे आवाज येऊ लागले होते. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत स्थानिक नागरिकांनी तातडीने रहिवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक कुटुंब सुरक्षित बाहेर पडली, मात्र काही रहिवासी अजूनही घरात बाहेर पडत असतानाच काही सेकंदात संपूर्ण भाग कोसळला आणि मदतीसाठी आर्तहाका सुरू झाल्या. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय पथकं बचाव कार्यात सहभागी झाली आहेत. श्वान पथकं, 4 अग्निशमन गाड्या, 2 रुग्णवाहिका आणि मोठी अर्थ मूव्हिंग यंत्रसामग्री ही घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक क्षणाची शर्यत सुरू आहे. बचाव पथकं अत्यंत सावधगिरीने कॉन्क्रीटचे मोठे तुकडे हटवत आहेत, कारण ढिगाऱ्याखाली अजूनही जिवंत व्यक्ती अडकल्या असल्याची शक्यता आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या दुर्घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या इमारतीत अजूनही नागरिक राहत का होते? दुरुस्तीचं काम सुरू असताना आवश्यक सुरक्षेचे सर्व नियम पाळले गेले होते का? रहिवाशांना इमारत रिकामी करण्याबाबत पुरेशी सूचना देण्यात आली होती का? या सर्व मुद्द्यांचा आता सखोल तपास केला जाणार आहे. संपूर्ण भिवंडी शहर या घटनेने हादरून गेलं आहे. घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी झाली असून आपल्या आप्तांची माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक जण धावपळ करताना दिसतोय. ढिगाऱ्याखाली प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथक दिवस-रात्र प्रयत्न करते. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि बचाव कार्याला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. भिवंडीतील ही दुर्घटना पुन्हा एकदा जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली आहे. बचाव कार्य अद्याप सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.